मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 17 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीच्या सीनमध्ये आपण बघतोय की नंदिनी सोनोग्राफीसाठी आली होती. काल आपण शेवटी शेवटी पाहिलं होतं. ती आज त्या सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरला म्हणते की माझी ना अपॉइंटमेंट मंजिरी डॉक्टरकडे, मी त्यांच्याकडनं सोनोग्राफी केली तर चालेल का तुम्हाला? त्यावर त्या डॉक्टर म्हणते हरकत नाहीये मॅम, तुमच्याच मिस्टरांनी अपॉइंटमेंट घेतली होती ना? नंदिनी म्हणते हो, पण माझी अशी इच्छा आहे की त्यांनी माझी सोनोग्राफी करावी. मग ती डॉक्टर म्हणते बरं, काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. नंदिनी तिला म्हणते मी 5 मिनिटं जरा इथे बसू का, मला जरा गरगरायला होतंय. ती डॉक्टर म्हणते ठीक आहे बसा ना, असं म्हणून ती निघून जाते. नंदिनी आता जीवाला कॉल करते बरं का, आणि जीवा आता नंदिनीशी देसाई म्हणून बोलतो, म्हणजे त्याच्या बाजूला मानिनी आहे ना म्हणून. जीवा म्हणतो हा बोला मिस्टर देसाई. नंदिनी म्हणते जीवा सगळं ओके ना, मी जरा 5 मिनिटं इथे थांबते म्हणजे आईंना डाऊट येणार नाही की मी पटकन कशी काय बाहेर आले ते. जीवा म्हणतो हो हो हो, काही काळजी करू नका, तुम्ही सगळं व्यवस्थित मॅनेज करताय. असं दोघं एकमेकांशी कोडवर्ड मध्ये बोलतात, म्हणजे जीवा असं प्रिटेंड करतो जसं की तो त्याच्या एखाद्या क्लायंटशी बोलतोय. नंदिनी आता सहज म्हणते जीवाला, जीवा आपण हसू कसू शकतो, आपण तर आपलं बाळ गमावलंय ना, घरच्यांपासून आपण गोष्टी लपवतोय, हे बरं दिसत नाही ना जीवा. मग जीवा म्हणतो आपण बोलूया, टेन्शन नका घेऊ देसाई, आपण वाईट परिस्थितीत अडकलेली चांगली माणसं आहोत, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आपण घरी या तुम्ही, मग बोलू आपण. मग नंदिनी म्हणते मी 5 मिनिटं थांबते आणि मग येते बाहेर जीवा, बाय. आता जीवाने फोन ठेवलाय बरं का. मानिनी विचारते जीवाला काय रे बाबा, कोणाचा फोन होता? मग जीवा म्हणतो अगं काही नाही आई, क्लायंटचा फोन होता. नंदिनीला जरा टेन्शन आलेलं असतं. इकडे आता आपण बघितलं होतं प्रेक्षकांनो की काव्या आज आलीये परत मालिकेमध्ये. आता पार्थ घरी जातो तेव्हा त्याला सगळे लाईट बंद दिसतात. मिथून काका म्हणून तो ओरडतो आणि समोर एक पाटी असते, बाबा मी आणि आईने तुम्हाला मिस केलं, असं त्या पाटीवर काव्याने लिहिलेलं असतं. पार्थसाठी हे सरप्राईज आहे गोड. पार्थ काव्याला बघतो आणि इथे त्यांनी एक गाणं ऐकवलंय आपल्याला. या गाण्यामध्येच आपल्याला काव्या आणि पार्थच्या भेटीची आतुरता आणि उत्सुकता दिसून येईल. पार्थ काव्याला बघतो, खूप वेळ तिथे गाणं वाजतं बॅकग्राऊंडला, आणि मग पार्थ बघतो आणि तिला गोड अशी मिठी मारतो. काव्या म्हणते काय तुम्ही पण देशमुख, तुम्ही रडता आहात? पार्थच्या डोळ्यात जरा पाणी आलंय, इमोशनल झालाय तो. मग आता पार्थ म्हणतो आता मला सोडून जाऊ नका पुन्हा काव्या. काव्या म्हणते काय तुम्ही पण देशमुख. मग पार्थ म्हणतो असं देशमुख हळू नका म्हणू ना, भिस्कारणारी मांजर जशी देशमुख म्हणते ना तसं ओरडून म्हणा. मग ती पुन्हा त्याला अशी ओरडून त्याचं नाव घेऊन दाखवते. एक इमोशनल असं सीन त्यांनी इथे दाखवलाय. आता लगेच दुसऱ्या क्षणाला त्याला त्या दिव्याचा फोन आलाय बरं का. आधी तर तो फोन कट करतो आणि मग पुन्हा दिव्या फोन करते. तो काव्याशी बोलण्यात गुंग झालेला असतो. काव्या मी तुम्हाला खूप मिस केलं, असे दोघं एकमेकांशी बोलत असतात, पण दिव्या मात्र त्याला सारखं सारखं कॉल करत असते. शेवटी कंटाळून तो फोन उचलतो बरं का पार्थ दिव्याचा. दिव्या म्हणत असते सर ओके आहात ना तुम्ही? सर मी इथे तुमचं जेवण वाढलं, तुम्ही तसेच निघून गेलात, काही घरी प्रॉब्लेम झालाय का तुमच्या? पार्थ आता स्पीकरवर बोलतोय बरं का त्या दिव्याशी. काव्याने पण दिव्याचं बोलणं ऐकलंय. पार्थ म्हणतो हे बघा मिस दिव्या, ते भरीत आणि भाकरी आता तुम्हीच खा, मी काही परत ऑफिसला येत नसतो, आणि तसंही माझी रसमलाई माझ्याकडे आली आहे, त्यामुळे मी काही आज ऑफिसला येत नाही, मी ग्रुपवर सगळ्यांना कळवतो, चला चला ठेवतो फोन, बाय. असं म्हणून लगेच पार्थने फोन कट केला. ही दिव्यानं प्रेक्षकांनो कोणीतरी प्लॅन केलेली दिसते बरं का. पार्थला मुद्दाम डायव्हर्ट करण्यासाठी, काव्य आणि पार्थच्या रिलेशनमध्ये अडचण आणण्यासाठी या दिव्याला कोणीतरी प्लॅन केलाय. दुसरं तिसरं कोणी नाही विजयच असणार आहे, दुसरं कोण? दिव्याचा फोन आता पार्थ कट करतो आणि काव्याला म्हणतो काव्या आता तुम्ही आणि मी, दुसरं कोणीच नाही. पार्थने आता फोन कट केला म्हणून दिव्याने लगेच त्याला रात्री बेरात्री 2 वाजता कॉल केलाय बरं का मंडळी. काय तर म्हणे तिची शिफ्टिंग झाली आहे आणि तिला मदतीची गरज आहे म्हणून. आता शेवटच्या सीन मध्ये तुम्ही ते बघणारच आहात, तर बघा पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय की पार्थ आणि काव्या खूप आनंदी असतात आणि पार्थ आता काव्यासोबत वेळ घालवतोय. जीवा बिचारा इकडे टेन्शन मध्ये असतो. आज दिवसभर झालेला सगळा प्रकार त्याला खूप ऑड वाटत असतो आणि नंदिनीची झालेली घुसमट त्याला बघवे ना, तो किचन मध्ये एकटाच विचार करत असतो. तेवढ्यात त्याला रिक्षावाला जीवा दिसतो. जीवा म्हणतो तू कधी आलास? त्याला नेहमी त्याचं ते अंतर्मन दिसतं ना, तसंच काहीसं. मग तो रिक्षावाला जीवा म्हणतो आपण कधी पण येऊ शकतो, तू सॅड दिसला ना, आपण लगेच आला, काय झालं यार तुला, रडू नको रे भावा. मग जीवा म्हणतो नाही रे बाबा, जरा टेन्शन आलंय, नंदिनीसाठी टेन्शन आलंय रे. बघ ना कसं तिने सगळं आज लपवलं बिचारीने, तिची किती धावपळ झाली. पण मला वाटतंय सगळं सांगितलं ना तर बरं होईल घरच्यांना. वाईटात वाईट काय होईल रे, घरचे चिडतील एवढंच ना. आईला सगळं सत्य कळलंच पाहिजे, सगळ्यांना सगळं सत्य कळलं पाहिजे, पण काही कळत नाहीये रे, काय करावं. मग तो रिक्षावाला जीवा म्हणतो खरंच रे बाबा, तुझी आय आज आली होती तर तुमची वाट लागली असती रे, तुमच्या सोबत आली असती, वेटिंग रूम मध्ये होती. तुझ्या आयला कळलं असतं ना तर तुझं काही खरं नसतं. जीवा मनाशीच बोलत असतो. मग नाही नाही, काही झालं ना तरी कोणाला काहीही कळता कामा नाहीये. आज कळलं नाहीये पण अजून किती दिवस आम्ही लपवणार आहोत, कधी ना कधी कळायलाच हवं सगळ्यांना.
तेवढ्यात आता तिथे काव्या येते आणि जीवाला म्हणते, "सगळं कळलंय मला जीवा." जीवा घाबरतो ना, त्याला वाटतं काव्याला काय कळलंय नेमकं? तो तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो. काव्या म्हणते, "अरे मला सगळं कळलंय जीवा." जीवा म्हणतो, "का का काय कळलंय तुला काव्या?" मग काव्या म्हणते, "त्या रोडवर जे काही झालं ना, ते सगळं कळलंय मला." जीवा म्हणतो, "अगं नक्की तुला काय कळलंय काव्या?" काव्या त्याला तिच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ दाखवते आणि म्हणते, "हे बघ, हे सगळं झालं ना त्या रोडवर." जीवाने त्या दिवशी ॲक्सिडेंट झाल्यावर ते ट्रॅफिक जॅम काढायचा प्रयत्न केला होता ना, ते सगळं काव्या जीवाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि म्हणते, "काय रे जीवा, हे सगळं काय आहे? अरे तू एकट्याने ट्रक ढकललास, एवढा आटापिटा कशाला केलास तू?" जीवा म्हणतो, "अगं ते ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकली होती ना काव्या, म्हणून गं." काव्या म्हणते, "अरे सगळं ते ठीक आहे, पण तो रोडच तसला आहे रे. ते खड्डे किती आहे, तिथे ट्रॅफिक जॅम किती होतात आणि मिसकॅरेजसाठी फेमस असलेला रस्ता आहे तो. बरं जाऊ दे, त्या ॲम्ब्युलन्समध्ये कुठली गरोदर बाई वगैरे नव्हती ना बाबा जीवा? तिथे काही मिसकॅरेज नाही ना झालं?" जीवा म्हणतो, "अगं नाही अगं, अपघात झाला होता तिथे." काव्या म्हणते, "वाचलं ना जे कोणी होतं ते?" मग जीवा म्हणतो, "हो." म्हणजे अपघातातून तरी वाचली, बाई होती त्यात. काव्या म्हणते, "अरे असं का बोलतोयस तू?" जीवा एकदम दचकतो बरं का आणि म्हणतो, "अगं जाऊ दे ना, सोड ना, तू काय विषय वाढवतेस हा? तुझे हे कसे आहेत गं तय्यब अली?" काव्या म्हणते, "हे चल रे, फटका दिला जीवा. तू माझ्या बाबांबद्दल असं काय बोलतोस रे नेहमी? मी नंदिनी ताईला नाव सांगेल तुझं." "मग आहेत कुठे आमच्या ताईसाहेब सांग बरं?" "अरे ती आली होती ना ताईची सोनोग्राफी कशी झाली जीवा? ताई कधी येणार आहे?" तेवढ्यात आता नंदिनी घरात येते आणि काव्या एवढी खुश होते आणि म्हणते, "नंदिनी ताई!" असं म्हणून ती पळतच सुटते बरं का. काव्या पळत-पळत येताना बघून नंदिनीचा जीव घाबरतो आणि तिला तिचं मिसकॅरेज झालेलं आठवतं. ती खूप दचकते नंदिनी आणि काव्याला म्हणत असते, "अगं ए काव्या हळू, अगं तुला 3रा महिना लागलाय ना?" काव्या आता पळत-पळत येते घरातच, म्हणजे घरातच भेटल्यात दोघी जणी आणि तिला मिठी मारते नंदिनीला. नंदिनी म्हणते, "काय वेडेपणा काव्या, अगं तुला 3रा महिना लागलाय ना?" काव्या म्हणते, "जाऊ दे सोड गं ताई, मला खूप आनंद झालाय तुला भेटून. कशी आहेस तू? मला किती आठवण आली तुझी. अगं आम्ही तुला खूप मिस केलं. आईने पण मिस केलं, मावशीने पण मिस केलं तुला." नंदिनी म्हणते, "अगं बाई मावशी आली होती का?" काव्या म्हणते, "अगं मग मावशीने नेहमीप्रमाणे बेळगावी कुंदा, पेढा वगैरे सगळं आणलंय बघ." आणि तिचं सतत चालू होतं गं, "नंदिनी केव्हा येणार, केव्हा येणार?" तिला आठवण येत होती तुझी. मग नंदिनी जीवाला म्हणते, "अहो माझी मावशी ती बेळगावला असते बरं का. आम्ही नेहमी सुट्ट्यांमध्ये मावशीकडे राहायला जायचो. मी, काव्या आणि मावशीची मुलगी अंतरा आम्ही धमाल करायचो." "ए काव्या, अंतरा कशी आहे?" "तिने काही रिस्पॉन्स दिला नाही गं. मी मध्ये कॉल केला होता तिला. बरी आहे ना ती?" काव्या म्हणते, "नाही गं ताई, तिला सगळ्यातून बाहेर यायला वेळ लागणार आहे." आता तेवढ्यात पार्थ येतो आणि विचारतो, "काय गप्पा चालल्यात?" मानिनी पण येते आणि म्हणते, "वा, माझे दोन्ही सुना आणि दोन्ही मुलं एकत्र आहे. हे बघून छान वाटतंय. कुटुंब एकत्र झाल्यासारखं वाटतंय." मग लगेच पार्थ म्हणतो, "जीवा, आपल्या बायका एकत्र आल्यात. काही इम्प्रेस करायला करायचं का?" त्यावर जीवा म्हणतो, "हो, चालेल ना, काहीतरी करूयात." मग पार्थ म्हणतो, "तुला काय खायचंय काव्या? सॉरी, तुम्हाला काय खायचंय काव्या?" मग काव्या म्हणते, "मला फिश खावंसं वाटतंय." जेव्हा काव्या तिचं हे बोलून दाखवते ना इच्छा, तेव्हा नंदिनी आणि जीवाला त्या दोघांचा प्रसंग आठवतो. जीवाने मध्यरात्री नंदिनीचे डोहाळे पुरवायचे म्हणून फिश केलं होतं. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं. तो सीन इथे आठवून दिलाय. आता जीवाला आणि नंदिनीला ते आठवून कसं तरी होतं. मग आता पार्थ म्हणतो, "ठीक आहे, हरकत नाहीये काव्या. तुम्हाला जे खावंसं वाटतंय ते मी करून देतो." मानिनी म्हणते, "ए पोरांनो, नाही हं. आता आजच्या वारी आपल्या घरी हे असं नॉनव्हेज चालत नाही. ए पोरींनो, तुम्हाला पिठलं आणि भाकरी आवडेल का? मी पिठलं भाकरी करते, पटकन करते. काय रे पोरांनो, तुम्हाला चालेल का?" मग पार्थ म्हणतो, "ठीक आहे बाबा, चालून घेऊ आम्ही." मग लगेच मानिनी म्हणते, "अगं बाई, तुमच्या दोघींनी काय जादू केली आहे माझ्या पोरांवर, काही कळत नाही. कसे पटापट ऐकतात ना. पण चला पोरींनो, चला बरं पिठलं भाकरी खाऊन घ्या." मग लगेच नंदिनी म्हणते, "हो आई, चला मी करते हं पिठलं." त्यावर मानिनी म्हणते, "अगं बाई, राहू दे. मी आहे ना, मी करते ना. तुम्ही दोघी गप्पा मारा. खूप दिवसांनी भेटला आहात तुम्ही दोघी जणी आणि तसेही तुमची सासू काही कटकारस्थानं करत बसत नाही. त्यामुळे तुमच्या सासूकडे वेळच वेळ आहे. चला आलेच मी." असं म्हणून मानिनी किचनमध्ये निघून जाते. आता तिथे काव्या असते तर आणि नंदिनी असते आणि जीवा असतो. पार्थही निघून गेलाय किचनमध्ये मानिनीला मदत करण्यासाठी. मग आता ही काव्या म्हणते, "ए ताई, मी तुला ते पुस्तक दिलं होतं ना बाइंडिंग करायला, तू आणलंस का?" नंदिनीला आठवतं की त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला ना, विजयने तिला धडक मारली होती, तेव्हा काव्याचं पुस्तक होतं तिच्या हातात. ते पुस्तक तिच्या हाताने हरवलंय आणि रॅदर ते सगळे त्याचे पानं उडून गेले होते हवेत. त्यामुळे तिला आता टेन्शन आलंय की काव्याला तिचं पुस्तक कसं परत द्यायचं, ते तर आपल्याकडे नाहीच आहे. मग आता काव्या म्हणते, "ताई, मला ते पुस्तक हवंय गं. ते तू कोणाकडे दिलेस बाइंडिंग करायला? म्हणजे ते मिळेल का आज उद्या? माझा ना अभ्यास बाकी सगळा छान चाललाय, पण तेवढ्या पुस्तका वाचून अडलंय बघ माझं." मग नंदिनी म्हणते, "अगं काव्या, ते पुस्तक ना बाइंडिंग करून मिळेलच बघ. अगं म्हणजे बघ उद्या देतील ते, चालेल ना तुला उद्या दिलं तर?"
जीवा म्हणतो, कुठलं पुस्तक नंदिनी, मी आणून देऊ का? मग नंदिनी म्हणते, नाही जीवा, मला माहिती आहे ते तिथेच आहे दुकान APIच्या जवळ, मी आणून देईल काव्याला. पण नंदिनीला टेन्शन आलेलं असतं, तिच्याकडे ते पुस्तक नसतंच. ती मनात तसा विचार करत असते. आता जीवा म्हणतो, ठीक आहे, मी आणून देईल. नंदिनी म्हणते, नाही राहू द्या जीवा, मी आणून देईल, कारण ते पुस्तक झालंच असेल, मी देईल आणून. आता त्याच्यावरूनच त्यांचं मी आणते करून चालू होतं. काव्या म्हणते, हरकत नाहीये ताई, आणून देशील हं मला. तेवढ्यात पार्थ आवाज येतो काव्याला आणि मग काव्या घरामध्ये चालली जाते. जीवा आता नंदिनीला विचारतो, अगं ए काय भानगड आहे नंदिनी, कसलं पुस्तक घेतलं होतंस तू काव्याचं? नंदिनी आणि जीवा काव्या गेल्यानंतर एकमेकांशी बोलतात. मग नंदिनी सांगते त्या दिवशीचा प्रसंग, की त्या दिवशी नाही का माझा ऍक्सिडेंट झाला, ते पुस्तक माझ्या हातात होतं. अहो त्या पुस्तकाची आधीच पत्रावळी झाली होती, त्यातनं ऍक्सिडेंट झाल्यावर ती सगळीकडे विखुरली गेली हो पानं. आता मी ते पुस्तक आणू कुठून, मला तेच कळत नाहीये. आता जीवा म्हणतो, त्या दिवशी तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली होतीस तेव्हा फक्त तुझा मोबाईल दिला त्यांनी, ती पुस्तकं वगैरे नव्हती तिथे. नंदिनी म्हणते, हो ना, तेच तर. आता त्या पुस्तकावर काव्याने नोट्स वगैरे लिहिलेले आहेत, आता काय करू आणि कुठून तिला पुस्तक देऊ? जीवा म्हणतो, मी तुला ह्यासाठीच सांगतोय नंदिनी, की सांगून दे ना तिला काय झालं होतं काय नाही ते. उगाच लपवाछपवी करण्यामध्ये आपल्याला आणखीन खोटं बोलावं लागतंय. पण नंदिनी मात्र टेन्शन मध्ये येते. ती म्हणते, नाही जीवा, इतक्यात नको सगळ्यांना सांगायला. जीवा म्हणतो, अगं नंदिनी, पण एक खोटं बोलण्यासाठी 1000 खोटं बोलावी लागतात ना, सुरुंग पेटलेल्या जमिनीवर चालण्यासारखं होतंय आपल्याला. नंदिनी आता काही बोलणार तेवढ्यात मानिनी आवाज देते, चला रे पोरांनो जेवायला. नंदिनी आणि जीवाला टेन्शन आलंय, आता ते पुस्तक द्यावं तर कुठून द्यावं या काव्याला परत. या पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय की पार्थ आणि काव्या मध्यरात्री झोपलेले असताना दिव्याचा फोन आलाय पार्थला. असं कोणी बॉसला अर्ध्या रात्री फोन करतं का प्रेक्षकांनो? असो, तो एक विषय वेगळाच झाला बरं का. इतकं पर्सनल बोलते ती पार्थची की विचारू नका. पार्थ म्हणतो, हा मिस दिव्या बोला. दिव्या आधी तर रडायला लागते बरं का आणि म्हणते, सर मी प्रॉब्लेम मध्ये, सर मी ओके नाहीये, सर तुम्ही दिलेल्या घराच्या बाहेर मी उभे. अहो रात्री 12 वाजता मी सामान शिफ्ट केलं, 2 तास झाले सर, हे दार उघडतच नाहीये हो, मी केव्हाचा प्रयत्न करते, मी कळत नाहीये सर, मी घाबरले आता. मग आता पार्थ म्हणतो, एवढ्या रात्री तुम्ही शिफ्टिंग का करताय दिव्या? आणि एक काम करा, तुम्ही तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला ऍड्रेस पाठवतो. आता पार्थला असं वाटतं की हिला घरी बोलावून घ्यावं, काही आपलं प्रेक्षकांनो. त्यावर दिव्या म्हणते, सर माझं सगळं सामान त्या घराच्या बाहेर आहे, मी कसं येणार सर तुमच्याकडे? सर सर वॉचमन म्हणाला की गेटवरची ड्युटी सोडून त्याला येता येणार नाही. आहे सर इथे वॉचमन, पण मला भीती वाटते सर, मी प्रयत्न केला, शिडी चढून वर जायचा प्रयत्न केला, पण उपयोगच नाही होते सर, प्लीज सर हेल्प मी सर, कोणी नाहीये इथे आजूबाजूला. मग पार्थला तिची फार दया येते बरं का. ती बरंच फापड बोलत असते प्रेक्षकांनो, म्हणजे ती बरंच कारण सांगते पार्थला, सर मी आजूबाजूला जाऊन आले, रस्त्यावर बघून आले, इथे कुठे सोसायटी पण नाहीये सर, एक पानटपरी होती सर, पण तिथे ना खूप डेंजर माणसं होती सर, मला भीती वाटली सर, मला काही कळत नाहीये सर, मी काय करू सर, मला पॅनिक अटॅक येईल असं वाटतंय सर, सर मला श्वास लागतोय सर, मी काय करू सांगा ना. चक्क दिसतंय बरं का प्रेक्षकांनो, ती नाटकी बोलते. शेवटी पार्थ म्हणतो, हे बघा प्लीज तुम्ही पॅनिक नका होऊ. पार्थ हळूहळू बोलत असतो काव्याला जाग येऊ नये म्हणून. मग हळूच म्हणतो, हे बघा तुम्ही ना ठीक आहात ना दिव्या? त्यावर दिव्या म्हणते, सर मी ठीक नाहीये, मला हेल्पची गरज आहे सर, मी काय करू मला कळत नाही प्लीज. मग शेवटी पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, शांत व्हा, रडू नका, मी येतो तिकडे. लगेच दिव्या म्हणते, सर प्लीज प्लीज या, हं थँक्यू सर. मग पार्थ काव्या झोपलेली आहे हे बघतो आणि तिला जाग न येऊ देता अलगदपणे घरातून निघतो. आता या पार्थला घरातून जाताना विजय बघतो बरं का, आणि विजय विचार करतो की पार्थ एवढ्या रात्रीचा कुठे निघाला असेल, स्ट्रेंज, रात्रीचे तर 2 वाजलेत. विजयने त्याला बघितलंय आणि पुढच्या प्रोमोत त्यांनी असंही दाखवलंय की विजय आता काव्याला मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करतो की काही माणसं शार्प खोटं बोलतात, आणि दिव्यानेच पार्थला खोटं बोलायला सांगितलंय की ती त्याला भेटायला, की तो पार्थ एवढ्या रात्रीचा दिव्याला भेटायला आला नाही म्हणून. बघा आता या सीन मध्ये दिसेल तुम्हाला. आता पार्थ आलेला असतो तिथे, सामान वगैरे बघतो तो दिव्याचा आणि म्हणतो, हे काय दिव्या, तुम्हाला एवढ्या रात्रीची शिफ्टिंग करायची होती का? वेड्या आहात का तुम्ही? एवढ्या रात्री शिफ्टिंग कोण करतं? दिव्या म्हणते, सर असं काय करता, सकाळी शिफ्टिंग केलं असतं तर मला सुट्टी टाकावं लागली असती ना ऑफिसमध्ये. सर उद्या मीटिंग आहे ना ऑफिसमध्ये महत्वाची, म्हणून मी ठरवलं की संध्याकाळीच करायची शिफ्टिंग. त्यावर आता पार्थ म्हणतो, तुम्हाला काय पॅकर्स अँड मूव्हर्स मिळाले नाही का लास्ट मुवमेंटला? मग दिव्या एक स्टोरी सांगते, सर मला एक ऑटो रिक्षा मिळाला, मी त्या काकांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी 150 रुपयात माझं सगळं सामान इथे आणून दिलं सर, ते खूप चांगले होते सर. पार्थ चिडून म्हणतो, तुम्ही खरंच वेडे आहात, असं कोण करतं शिफ्टिंग? लगेच दिव्या म्हणते, सर मी सर काय आहे ना सर, पॅकर्स आणि मूव्हर्स मला परवडत नव्हते हो, आधीच इथे आल्यापासून किती बजेट माझं कोलमडलंय आणि त्या काकांनी मला फक्त 150 रुपयात मदत केली तर किती चांगलं झालं ना सर. त्यावर पार्थ म्हणतो, अहो पण तो तुमचा रॉबिन कुठे? लगेच दिव्या म्हणते, सर तुम्ही किती स्वीट आहात ना, तुम्हाला या वेळेला सुद्धा रॉबिन कुठे हा प्रश्न पडतोय सर, स्वीट ऑफ यू हा सर.
आणि सर काय झालं, 2 तास मी मागच्या 2 तासापासून प्रयत्न करते दार उघडण्याचा, पण दार उघडतच नव्हतं आणि रॉबिन सतत भुंकत होता ना बाहेर. मला वाटलं आजूबाजूच्या लोकांना जाग येईल म्हणून मी काय केलं सर, माझे जुन्या घरातले शेजारी आहे ना, त्याला फोन केला. तो जरा लाईन मारतो ना माझ्यावर, त्याला मी फोन केला आणि बोलावून घेतलं. त्याला फक्त एवढं म्हणलं, की "रॉबिनला घेऊन जातोस का रे तुझ्याकडे?" सर तो लाईन मारतो ना माझ्यावर, पटकन आला सर टू व्हीलरवर आणि घेऊन गेला. सर त्या शेजारच्या मुलाला म्हणजे विकीला वाटलं असेल ना, की आपण दिव्याला भेटू शकतो रॉबिनला आणायच्या निमित्ताने. पण येडच आहे ते पोरगं पण. आमचा रॉबिन त्याला पाहून पळत-पळत गेला आणि चालला गेला हो तो लगेच. त्यावर पार्थ म्हणतो, "हो का? तो नाही, तुम्ही येडे आहात. कोणीतरी आलं तर त्याची मदत घ्यायची ना." दिव्या म्हणते, "सर काहीतरीच काय? आम्ही मुली हुशार असतो, आम्हाला प्रॉब्लेम कळतात बरं का. रात्रीचं असं कोणी आलं म्हणजे तो जर घरात घुसला असता, अनोळखी आहे ना सर तो माझ्यासाठी किती केलं तरी. त्यामुळे सर मी असं आगीतून फुफाट्यात नाही पडले हं सर. मी खूप स्मार्ट आहे." आता लगेच त्याला पार्थला काव्याचा फोन आलाय बरं का. पार्थ आता तिला मदतच करणार असतो शिफ्टिंगसाठी. तेवढ्यात काव्याला जाग येते आणि इकडे-तिकडे बघते तर काय पार्थ तिथे नाहीये. आता पार्थ तिचा दरवाजा उघडत असतो तर लगेच हात लावल्या-लावल्या तिचं दार उघडून जातं बरं का. पार्थ चिडून म्हणतो, "काय दिव्या, हे दार तर लगेच उघडलं. तुम्हाला कसं काय उघडलं गेलं नाही हे दार?" दिव्या म्हणते, "सर मी सिंगल पसली, तुम्ही फायटर असली आहात. सर तुमच्याकडनं म्हणून दार उघडलं. सर जाऊ द्या ना, कोणाच्या तरी धक्क्याने त्या मेन दरवाजाचं दार उघडलं आणि आपला गृहप्रवेश झाला. आय मीन टू से माझा गृहप्रवेश झाला." तेवढ्यात काव्याचा फोन येतो आणि पार्थ टेन्शनमध्ये येतो. दिव्या म्हणते, "सर, सर थांबा, थांबा फोन नका उचलू. अहो तुमच्या मिसेस ओरडतील ना तुम्ही माझ्या मदतीला आला आहात तर." "अहो असं काय करता सर?" "अहो सर तुमच्या मिसेस चिडतील ना माझ्यावर." पार्थ म्हणतो, "अहो पण मग मी काव्याशी खोटं बोलत नसतो. मी त्यांना सगळं खरं-खरं सांगत असतो बरं का. मी कधीच माझ्या बायकोशी खोटं बोलत नसतो." दिव्या म्हणते, "सर असं काय करता? समजून घ्या ना. कुठल्याही बायकोला आपला नवरा इतक्या रात्री एखाद्या मुलीला मदत करायला जातोय म्हटल्यावर." "सर आणि कसं आहे माहिती का, प्रेग्नन्सीमध्ये बायकांचे हॉर्मोन्स वर खाली होतात. अहो ते मूड स्विंग्स होतात बायकांचे. त्यातनं त्यांना जर कळालं ना, की तुम्ही असे मला मदत करायला आलात, म्हणजे शंका न घेणारी बायको पण शंका घेते सर. बघा बाई तुमचं तुम्ही. मी तर सजेस्ट केलं तुम्हाला." पार्थ आता काव्याला खोटं बोलतो बरं का. काव्याचा फोन उचलतो आणि म्हणतो, "हं काव्या बोला." काव्या म्हणते, "पार्थ तुम्ही कुठे आहात?" पार्थ म्हणतो, "ते मी जरा खाली आलोय. कुत्रे भुंकत होते ना तुमची झोप मोडू नये म्हणून." काव्या म्हणते, "पार्थ यू आर सो स्वीट. या लवकर मला आता झोप येत नाहीये." पार्थ म्हणतो, "हो काव्या आलोच. तुम्ही पडा आलोच मी." असं म्हणून पार्थ फोन ठेवून देतो. आता ही दिव्या लगेच मागून कुत्रे भुंकायचा आवाज पण काढत असते बरं का प्रेक्षकांनो. मग आता पार्थ फोन ठेवतो आणि मग दिव्या म्हणते, "सर तुम्ही खोटं बोललात तुमच्या वाईफशी." आणि प्रेक्षकांनो इथेच आजचा एपिसोड संपून जातो. आता पुढच्या प्रोमोत आपण बघतोय विजय पार्थबद्दल काव्याजवळ बोलत असतो आणि म्हणत असतो, की जे फॅमिली मॅन असतात ना ते उत्तम खोटं बोलतात. पार्थ पण फॅमिली मॅन आहे आणि जेंटलमॅन आहे. त्यामुळे तो उत्तम खोटं बोलू शकतो बरं का काव्या. काव्या काही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नसते. इकडे आपला जीवा नंदिनीला सांगत असतो, की "या मिसकॅरेजमुळे तुझ्या मनाची आणि शरीराची अवस्था चांगली नसेल ना सध्या नंदिनी, आपण प्राणायाम करूयात." तो तिला प्राणायाम शिकवत असतो आणि इकडे काव्यासमोर पार्थचं खोटं पकडलं जातं. कारण दिव्या फोन करते तेव्हा काव्या त्याला फोन स्पीकरवर ठेवायला लावते पार्थला आणि तिला कळतं, की रात्री पार्थ दिव्याकडे गेला होता. तर या दोघांची काही भांडणं होणार नाही, पण हळूहळू बहुतेक गैरसमज दाखवतील असा एक अंदाज आहे बरं का. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मंडळी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आज रात्री 10 वाजता आपल्या दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह यायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. धन्यवाद. टेक केअर.